फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडकोचेक मेडिकल लेक्चर्स। तर मित्रांनो, आय नो तुम्ही सर्वजण BSc नर्सिंगचे जे ॲडमिशन्स आहेत तर त्याची वाट बघत आहेत आणि कधी रजिस्ट्रेशन होईल याची सर्वांची तुम्हाला एक चिंता लागलेली आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन इम्पॉर्टंट गोष्टी बघणार आहे। तर ती फर्स्ट थिंग म्हणजे तुमचे रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होतील, आणि सेकंड जी गोष्ट आहे तर ती म्हणजे तुम्हाला जे कॉलेज चॉईस करायचे आहे तर त्या कॉलेजसाठी काहीतरी चेकलिस्ट मी बनवलेली आहे। 10 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स तुम्हाला बघायचे आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेज चॉईस करायचं आहे। तर आता कॉलेज चॉईस करण्यासाठी ही जी चेकलिस्ट आहे ही तुमच्यासाठी इम्पॉर्टंट का ठरणार आहे, सर्वात पहिले आपण ते बघू। तर भरपूर विद्यार्थ्यांचं काय होतं की त्यांना चॉईस फिलिंगच्या वेळेस माहिती नसतं की कोणतं कॉलेज फिल करायचं आहे। ते जस्ट कॉलेजची सीट मॅट्रिक्समध्ये लिस्ट बघतात आणि अंदाजपंचे कॉलेज टाकत चालतात, आणि ज्यावेळेस त्यांचं तिथं सिलेक्शन होतं, कॉलेज त्यांना ज्यावेळेस भेटतं, तर मग स्टुडंट काय करतात, तिथं कॉलेजमध्ये जातात। कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना कळतं की इथलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही आहे, इथे हॉस्टेल सुविधा नाही आहे, इथं प्रायव्हेटली बाहेर रूम्स मिळत नाही, इथं लोकेशन प्रॉपर नाही, त्यानंतर इथली फीज आपल्याला परवडण्यासारखी नाही, इथं कोणत्या प्रकारची स्कॉलरशिप भेटत नाही, कॉलेज कुठलं ॲफिलेटेड नाही आहे। तर असे भरपूर सर्व जे आहेत तर ते प्रॉब्लेम्स नंतर विद्यार्थ्यांना 4 वर्षापर्यंत फेस करावे लागतात। तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण आत्ता एक गोष्ट अशी करायची आहे की तुम्हाला जे कॉलेज निवडायचं आहे तर ते कॉलेजची पहिले आपण चेकलिस्टमध्ये ते कॉलेज येतं आहे की नाही येतं आहे ते बघा, कॉलेज किती चांगलं आहे ते बघा, आणि त्यानंतरच ते कॉलेज फिल करा, जेणेकरून तुम्हाला तिथे जे 4 वर्षाचा कोर्स करायचा आहे, 4 वर्ष तुम्हाला तिथे काढायचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की जो विद्यार्थी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघेल तर त्याला एक बेस्ट कॉलेज नक्कीच मिळेल। तर आपण 10 असे इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहेत जे तुमच्या पूर्ण येणाऱ्या 4 इयर्सवर अफेक्ट करणार आहेत। तर मित्रांनो, ते आता आपलं सर्वात पहिला जे पॉईंट आहे तर तो म्हणजे आहे आपलं कॉलेजचं लोकेशन। ओके, तर आता भरपूर विद्यार्थी असे असतात जे खूप नागपूर साईड आहे, यवतमाळ साईड आहे, वर्धा आहे, तिकडचे असतात, आणि ते विद्यार्थी कॉलेज ज्यावेळेस फिल करतात तर ते पुणे साईड, मुंबई साईड, नाशिक साईड असे कॉलेजेस टाकतात। त्यानंतर नंदुरबारचे विद्यार्थी असतील तर ते तिकडं नागपूर साईड, वर्धा साईड, यवतमाळ साईडचे कॉलेजेस टाकतात, आणि ज्यावेळेस त्यांचं सिलेक्शन होतं तर मग त्यावेळेस ते बघतात की अरे कॉलेज तर खूप लांब आहे, इथून माझ्या घरापासून हे कॉलेज तर 400 किलोमीटर आहे, 500 किलोमीटर आहे। मग अशा वेळेस विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होऊन जातो। नॉट ओन्ली फॉर ॲडमिशन्स, ज्यावेळेस तुमचे कॉलेज रेग्युलरली स्टार्ट होतात, कधी तुम्हाला व्हॅकेशन असतील, घरी अर्जंटली यावं लागलं तर विद्यार्थ्यांना 3-3, 4-4 दिवस पहिलेच ट्रेनचं तिकीट बुक करावं लागतं। तर अशा वेळेस ट्रॅव्हलिंगसाठी आणि इकडून तिकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा खूप प्रॉब्लेम होतो, वेळेवर विद्यार्थी घरी पोहोचू शकत नाही। ओके, कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी असू शकते, म्हणून तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला जे कॉलेज टाकायचं आहे तर त्या कॉलेजचं पहिले ॲक्च्युअल लोकेशन माहिती करून घ्या, तिथपर्यंत ट्रॅव्हलिंगची सोय कशी आहे, तिथे ट्रेन जातात, त्यानंतर प्रायव्हेट गाडी जाते की नाही जाते, या सर्व गोष्टी पहिले जाणून घ्यायच्या, त्यानंतरच तुम्ही कॉलेज जे आहे तर ते टाकायचे। तर हा झाला आपला फर्स्ट पॉईंट, दॅट इज अबाउट द लोकेशन। ओके, तर तुमच्या घरापासून जवळ असणारं कॉलेज तुम्ही सर्वात पहिले त्याला प्राधान्य द्या, म्हणजे प्रायोरिटी द्या, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस कॉलेज मिळेल तर तुम्ही घराजवळ जर असाल तर तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी सोपं पडेल। त्यानंतर सेकंड थिंग आहे ती म्हणजे हॉस्टेल। तर आता भरपूर महाराष्ट्रातील BSc नर्सिंगचे न्यू ओपनिंग्स कॉलेज असे आहेत जिथे मुलांना हॉस्टेलची सुविधा अद्यापही चालू झालेली नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस कॉलेज सिलेक्ट करणार आहे तर कॉलेजला पहिले कॉल लावा आणि त्यांना विचारा की मुलांसाठी किंवा मुलींसाठी हॉस्टेल सुविधा आहे का, आहे तर हॉस्टेलची फीस किती आहे। भरपूर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये गेल्यावर समजतं की इथे हॉस्टेल आहे पण हॉस्टेलला तर 1 लाख रुपये फीज आहे। मग अशा वेळेस त्यांना कॉलेज किती जरी चांगलं असेल तरी पण ते कॉलेज परत कॅन्सल करावं लागतं। म्हणून हॉस्टेल आहे की नाही, त्यानंतर हॉस्टेलचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, त्यानंतर मेस प्रॉपर आहे की नाही, हे सर्व गोष्टी प्रायोर आधी तुम्ही जाणून घ्या। आणि ह्या गोष्टी तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, आपली जी पेड काउन्सिलिंग आहे तर पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंटर करायचे। पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंटर जर केलं तर आज आपण जे 10 चेकलिस्ट बघणार आहे, 10 जे पॉईंट्स बघणार आहे तर त्या सर्व पॉईंट्सबद्दल तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाईल, म्हणजेच तुमच्या ज्या तुमची काउन्सिलिंग आहे तर काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला हेल्प केली जाईल। त्यानंतर थर्ड थिंग आहे ती म्हणजे प्रायव्हेट रूम्स किंवा बाहेर ज्या रूम्स असतात, भरपूर ठिकाणी हॉस्टेल नसतं, मग विद्यार्थ्यांना बाहेर रूम घ्यावा लागतात, पण मग बाहेर पण रूम्स आहेत की नाही अवेलेबल आहेत, तर तिथे रेंट किती आहे, त्यानंतर तिथले रूम्स कशा आहेत, रूमचं फॅसिलिटी कशी आहे, तिथे मेस तुम्हाला बाहेर प्रॉपर अवेलेबल आहे की नाही, तर हे पण पॉईंट्स तुम्ही बघायचे। भरपूर विद्यार्थी नंतर काय होतं की त्यांना प्रॉपर रूम मिळत नाही, आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या की तुम्हाला कॉलेजमध्ये फक्त 8च तास राहायचं आहे, बाकीचे 16 तास जे आहे तर ते तुम्ही तुमच्या हॉस्टेलवर किंवा तुमच्या रूमवरच राहणार आहे। त्यामुळे बाहेरचं हॉस्टेल असेल किंवा मेस असेल किंवा रूम्स असतील तर ते प्रॉपर असणं खूप इम्पॉर्टंट आहे। जो तुम्ही अभ्यास करणार आहे तो पण तुमचा रूमवरच होणार आहे, त्यामुळे तुमची रूम पण प्रॉपर असणं गरजेचं आहे। तर तुमचं जे कॉलेजचं लोकेशन असेल तर त्याच्या आजूबाजूला कमीत कमी एरियामध्ये, म्हणजे कॉलेजपासून जास्त 5-10 किलोमीटर दूर पण नको, 1 ते 2 किलोमीटरमध्ये तुमची जी रूम आहे तर ती असली पाहिजे। त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 4th नंबरचा, तो म्हणजे फीज आणि डेव्हलपमेंटल क्रायटेरिया। ओके, डेव्हलपमेंटल फीज, भरपूर कॉलेजला पर्टिक्युलर फीज आहे तर त्याच्यामध्ये ते डेव्हलपमेंटल फीज पण ॲड करत असतात, म्हणजे तुमचा कॅपराऊंडमधून नंबर जरी लागला तरी पण ॲडमिशनच्या वेळेस 10,000 15,000 अशी डेव्हलपमेंटल फीज ते विद्यार्थ्यांकडून घेत असतात। तर ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जाणार
तर त्यावेळेस तिथं प्रॉपरली विचारायचं आहे की डेव्हलपमेंटल फीस किती आहे, त्यानंतर तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप वगळता अजून काही फीस ते कॉलेजवाले घेत आहेत की नाही आहेत, तर हे तुम्ही प्रायर इन्फॉर्मेशन काढायचे आहे. त्यानंतरच तुम्ही जी काउन्सिलिंग आहे तर ती काउन्सिलिंग करायची किंवा चॉईस फिलिंगसाठी ते पर्टिक्युलर कॉलेज टाकायचे. तर मित्रांनो, फोर्थ पॉईंट जो आहे तर तो झाला आपला फीज आणि डेव्हलपमेंटल फीज. यामध्ये अजून एक ॲडिशनल क्रायटेरिया येतो, तो म्हणजे काही रिफंडेबल फीज असतात. मग ते लायब्ररीचं डिपॉझिट असेल, त्यानंतर हॉस्टेल मेसचं डिपॉझिट असेल, लॅबोरेटरीचं डिपॉझिट असेल, त्यानंतर तुमचं जे ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे तर ट्रॅव्हलिंगचा खर्च असेल. ट्रॅव्हलिंगचा खर्च भरपूर विद्यार्थ्यांचे जे कॉलेजेस असतात, कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये अंतर असतं, ॲफिलिएटेड किंवा जे कॉलेजेस असतात, हॉस्पिटल असतात, तर त्याच्यामध्ये अंतर असतं. तर त्या ठिकाणी भरपूर कॉलेजवाले ट्रॅव्हलिंगची फीज एक्स्ट्रा चार्जेस विद्यार्थ्यांकडून घेतात. तर ते पण तुम्हाला पहिले कन्फर्म करायचं आहे. त्यानंतरचा फिफ्थ पॉईंट आहे तो म्हणजे पार्ट टाईम जॉब. भरपूर विद्यार्थ्यांना सेकंड इयर, थर्ड इयर नंतर पार्ट टाईम जॉब करायचा असतो. तर तुमचं जे कॉलेजचं लोकेशन आहे तर कॉलेजच्या लोकेशनच्या अराउंड काही हॉस्पिटल्स आहेत का, नर्सिंग होम्स आहेत का, हे तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतानाच बघून ठेवायचे. ज्या विद्यार्थ्यांची फायनान्शियल कंडिशन वीक असते तर असे भरपूर विद्यार्थी, किंवा ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करायची असते, कॉलेजमधून कधी कधी पोस्टिंग जर झाल्या नाही तर विद्यार्थ्यांना प्रॅक्टिसची पण गरज पडते. तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय करायचं आहे की आपल्या कॉलेजच्या एरियामध्ये काही ठिकाणी हॉस्पिटल्स अवेलेबल आहेत का, त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पुढे जाऊन जॉबसाठी चान्सेस मिळू शकतात का थर्ड इयरमध्ये, फोर्थ इयरमध्ये, तर ते पण तुम्ही प्रायर इन्फॉर्मेशन काढून ठेवायचे आहे. तर जे सिटी एरियामध्ये येणारे कॉलेजेस आहेत तर तिथे हा प्रॉब्लेम मोस्टली होत नाही, कारण ते सिटी एरियामध्ये मुलांना हॉस्पिटल जे आहे तर ते मिळून जातात. पण जास्त प्रॉब्लेम येतो जे विद्यार्थ्यांचे कॉलेज रुरल एरियामध्ये आहे, जिथे आजूबाजूला कोणतंच हॉस्पिटल नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांना पुढे चालून पार्ट टाईम जॉब जर कोणाची करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट जे टॉपिक आहे तर ते म्हणजे कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर टीचिंग फॅसिलिटी आणि कोर्सेस कोणते कोणते तुमच्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत ते. ओके, आता काही जे नर्सिंग कॉलेजेस असतात ते पूर्ण मेडिकलचा जो कॅम्पस असतो तर मेडिकलच्या कॅम्पसमध्ये येतात. काही नर्सिंग कॉलेज असतात ते इंजिनिअरिंगच्या कॅम्पसमध्ये येतात. तर ज्या विद्यार्थ्यांचे कॉलेजेस हे इंजिनिअरिंगच्या कॅम्पसमध्ये येतात त्यांना पुढे चालून भरपूर प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असतील, त्यानंतर मेडिकलचे स्टुडंट्स असतील, तर यांच्यामध्ये काही कारण नसताना पण काही ठिकाणी क्रॉस होतं. कॉलेजमध्ये काही फंक्शन असतील, काय असतील, तर त्या टायमाला इथे एक ऑपोजिट जे आहे तर आपण त्याला मराठीमध्ये 36चा आकडा असं म्हणतो. तर इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांमध्ये हे होऊन जातं. आणि त्याच प्रमाणे जर तुमचं कॉलेज जर पूर्ण मेडिकल कॅम्पसमध्ये जर असेल तर तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते खूप वेगळं असतं. म्हणजे विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा अवेलेबल असतात. तुम्हाला वेगवेगळ्या ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, फार्मॅकॉलॉजी याच्या ज्या लॅब्स वगैरे असतील, त्यानंतर एक स्पेशालिटी जे टीम असते टीचिंगची, तर ती टीचिंगची टीम तुम्हाला आपल्या मेडिकल कॅम्पसमध्ये मिळून जाते. ओके, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर बघा कॉलेजचं, कॉलेजची बिल्डिंग कशी आहे, कॉलेज कधी स्टार्ट झालेलं आहे, त्यानंतर कॉलेजला आत्तापर्यंत किती स्टुडंटची बॅच आहे, किती स्टुडंट्स इथून बाहेर पडले आहेत, त्यांचे काही प्लेसमेंट वगैरे झालेत का नाही, तर हे पॉईंट्स तुम्हाला बघायचे आहेत. त्यानंतर 7 नंबरचं टॉपिक आहे जे म्हणजे अटॅच हॉस्पिटल्स. ज्यावेळेस तुम्ही नर्सिंग कॉलेजमध्ये एंटर कराल तर तुम्हाला तिथे पोस्टिंगला जावं लागतं. ओके, प्रत्येक इयरला तुमची पर्टिक्युलर आवर्समध्ये काही क्लिनिकल पोस्टिंग असते. तर काही कॉलेजचे पॅरेंट हॉस्पिटल असतात, काही कॉलेजने हॉस्पिटल ॲफिलिएटेड केलेले असतात, म्हणजे बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये स्टुडंटला पोस्टिंगला पाठवतात. तर त्याची कधी कधी वेगळी फीस पण विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. आणि काही काही कॉलेजेस असे असतात की जिथे कुठल्याही प्रकारची पोस्टिंगच होत नाही. तर तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करताना ह्या तिन्ही पण गोष्टी बघायच्या आहेत की कॉलेजला पॅरेंट हॉस्पिटल आहे की नाही आहे, असेल तर त्याचं लोकेशन, त्यानंतर ॲफिलिएटेड हॉस्पिटल असेल तर त्याचं लोकेशन, आणि तिथे तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी कॉलेज काय वेगळा खर्च घेणार आहे की नाही, आणि थर्ड नंबर म्हणजे तिथे कॉलेजच्या खरंच पोस्टिंग होतात की नाही हे पण बघा. भरपूर कॉलेजेस असे पण आहेत की ज्यांची कुठल्याही प्रकारची पोस्टिंग अजूनपर्यंत विद्यार्थ्यांची होत नाही. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे तो म्हणजे प्लेसमेंट ऑफर्स. तर तुम्ही 4 वर्षाचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढे नवीन हॉस्पिटल्समध्ये किंवा तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जॉबसाठी प्लेसमेंट ऑफर कॉलेज देतं आहे की नाही देतं आहे ते पण बघा. तिथे काही मॉक इंटरव्ह्यू होत आहेत की कॉलेजचे कॅम्पस इंटरव्ह्यू होतात की नाही ते बघा. तिथले जे सिनियर्स विद्यार्थी आहेत तर त्यांना विचारा. त्याचबरोबर कॉलेजची जी ऑफिशियल वेबसाईट असते तर अगर त्या कॉलेजचे जर काही प्लेसमेंट जर होत जर असेल तर ते ऑफिशियल वेबसाईटवर पण अपडेट ठेवतात. तर तुम्ही कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईट पण एकदा चेक करायचे आहेत आणि तिथे बघायचे की कॉलेजच्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट होती की नाही होत. इन केस अगर कॉलेज जर तुमची जर प्लेसमेंट जर करून जर देत जर असेल तर ते तुमच्यासाठी एक बेनिफिशियल पॉईंट असेल, कारण की पासआउट झाल्या तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची सॅलरी पण प्लेसमेंटमध्ये मिळत असते. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे रिकग्नायझेशन आणि ॲफिलिएशन. ओके, रिकग्नायझेशन आणि ॲफिलिएशन म्हणजे काय की तुमचं जे पर्टिक्युलर कॉलेज आहे ते INC अप्रूव्ह आहे का, MNC अप्रूव्ह आहे का, MUHSला ॲफिलिएटेड आहे का, तर हे सर्व तुम्ही बघायचे. आता ज्या पण कॉलेजमध्ये कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन होतात ते सर्व कॉलेजेस जे आहेत तर ते आपले MUHS ॲफिलिएटेडच असतात. ओके, तर तुम्हाला ह्या गोष्टी पण कॉलेजमध्ये गेल्यावर बघायचे, किंवा कॉलेज टाकतानाच पूर्वी तुमचं जे कॉलेजचे ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्याच्यावर कॉलेजचं अबाउट सेक्शनमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मिळतील. ओके, ॲफिलिएशनचं पण सेक्शन असतं आणि कधी कधी अबाउट सेक्शनमध्ये पण त्यांनी दिलेलं असतं की कॉलेज कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीज सोबत ॲफिलिएशन आहे. ओके, आणि त्यानंतर लास्ट जे आहे तर ते म्हणजे अकॅडमिक परफॉर्मन्स. ओके,
ॲकॅडमिक परफॉर्मन्स म्हणजे काय की कॉलेजमध्ये आधीच्या ज्या बॅचेस आहेत तर त्या बॅचेसचा रिझल्ट किती % लागलेला आहे, किती विद्यार्थी दरवर्षी पास होतात ते, किती विद्यार्थी परत रिपीट एक्झामिनेशन देतात ते, त्यानंतर किती बॅचेस तिथून पासआउट झाल्यात, त्यांचं जे प्लेसमेंट आहे तर किती विद्यार्थी गव्हर्नमेंटमध्ये लागले, तर याची प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्ही कॉलेजला जॉईन होण्यापूर्वी त्या कॉलेजची गुगलवरून जाऊन काढायची आहे. ओके फ्रेंड्स, तर अशा पद्धतीचे हे 10 आपण पॉईंट्स बघितले. अजूनही या तुमच्यापैकी जर काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये जर डाऊट जर असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपली डायरेक्टली जी पेड काउन्सिलिंग बॅच आहे तर पेड काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करा. तुम्हाला या सर्व 10 टॉपिकची पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊन तुमच्यासाठी एक प्रॉपर कॉलेज सिलेक्ट केलं जाईल. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल आणि आवडला असेल आणि व्हिडिओमधली जर माहिती जर आवडली असेल किंवा काही जर डाऊट जर असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. तुमचा डाऊट्स 101% सॉल्व्ह केला जाईल. त्यानंतर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना आपल्या BSc नर्सिंग या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके, तर आय होप तुम्हाला हे सर्व 10 पॉईंट समजलेले असतील. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, कारण की BSc नर्सिंगबद्दल येणाऱ्या नवनवीन अपडेट्स, ॲडमिशनबद्दल येणाऱ्या नवनवीन अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर रोजच प्लेस करतात. त्यानंतर नेक्स्ट जी इम्पॉर्टंट थिंग जी आजच्या व्हिडिओमधली होती तर ती म्हणजे आपले BSc नर्सिंगचे रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होतील. तर मित्रांनो, BSc नर्सिंगचे रजिस्ट्रेशन जे आहे तर आपले जे रिझल्ट लागतो तर रिझल्ट नंतर 40 ते 45 दिवसापर्यंत BSc नर्सिंगचे रजिस्ट्रेशन आहे तर ते स्टार्ट होत असतात. तर मित्रांनो, आय होप की 20 ते 25 जूनपर्यंत तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन ऑफिशियली स्टार्ट होतील. ओके फ्रेंड्स, तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेसबद्दल एवढी प्रॉपर माहिती नाही आहे, त्यानंतर कॉलेज कसे फिल करायचे हे पण माहिती नाही आहे, त्यानंतर आता जे आपण चेकलिस्ट एक्सप्लेन केली तर याच्याबद्दल पण प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक बेस्ट चॉईस आहे ती म्हणजे आपली पेड काउन्सिलिंग. ओके मित्रांनो, जर तुम्ही आज जर पेड काउन्सिलिंग घेत जर नसाल तर तुमचे जे पुढचे येणारे 4 वर्ष आहेत तर याच्यावर त्याचा 101% इम्पॅक्ट पडेल. तर मित्रांनो, खाली दिलेला नंबर आहे त्या नंबरवर मला DM करा, जिथून तुम्हाला आपली जी पेड काउन्सिलिंग आहे तर त्या पेड काउन्सिलिंगबद्दलची प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्यासोबत आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून आपला व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा. तिथून पण तुम्हाला डायरेक्टली आपल्या पेड काउन्सिलिंगबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळेल. ओके फ्रेंड्स, थँक्यू.